ते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी दर्शवली आहे। समोर येऊन सांगा, तात्काळ राजीनामा देतो असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तर शरद पवारांनी सुद्धा सरकार वाचवण्यासाठी शिंदेंनाच मुख्यमंत्री करण्याचा सल्ला दिलाय अशी माहिती आहे। पाहूया TV9 चा स्पेशल रिपोर्ट। या समोर बसा, मी देतो राजीनामा। चला, मी तुमच्या हातामध्ये आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवतो आहे। शिंदेंच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं की बंडखोर आमदारांनी म्हटलं तर तात्काळ राजीनामा देणार। मुख्यमंत्र्यांनीही शिंदेंना स्पष्टपणे सांगितलं की समोर येऊन बोला। या समोर बसा, मी देतो राजीनामा। चला, मी तुमच्या हातामध्ये आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवतो आहे। जे आमदार गायब आहेत किंवा त्याने गायब केलेलं आहे त्यांनी यावं आणि माझ्या राजीनाम्याचं पत्र घेऊन राजभवनमध्ये जावं। की ही कुठेही आगतिकपणा नाही, हा कुठेही अगदी लाचारीचा प्रसंग नाही किंवा मजबुरी तर अजिबात नाहीये। कारण आजपर्यंत अशी अनेक आव्हानं बिनसत्तेची आपण पेललेत। हे काय मोठं आव्हान आहे? उद्धव ठाकरेंनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आणि इकडे शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सल्ला दिल्याची माहिती आहे। सरकार वाचवण्यासाठी शिंदेनाच मुख्यमंत्री करा असा सल्ला पवारांनी उद्धव ठाकरे यांना दिल्याचं कळतं। त्यामुळेच ठाकरेंनी पायउतार होण्याची तयारी दर्शवल्याचे संकेत दिले जात आहेत। विशेष म्हणजे मुख्यमंत्री पदाचं काय करायचं हे शिवसेनेनं ठरवावं असं नुकतंच पवार सार्वजनिकरित्या बोलले होते। जहाँ तक लीडरशिप है, कुछ बदलाव करना या किसी को वहाँ मौका देना, वो उनका इंटरनल इशू है। जो शिवसेना की लीडरशिप इस पर जो कुछ तय करेंगे इसके साथ हम रहेंगे। मगर मुझे पूरा विश्वास है कि उद्धव ठाकरे के नेतृत्व पर वहाँ जो गवर्नमेंट चलाई है इसमें कोई बदलाव करने की आवश्यकता हमें लगती नहीं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह मधून भावनिक आवाहन केलं। बंडखोर आमदारांनी सांगावं, मी आत्ताच राजीनामा देण्यास तयार। माझ्या राजीनाम्यानंतर शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असेल तर अधिक आनंद। मी राजीनामा तयार करून ठेवतो, तुम्हीच राज्यपालांना द्या। आमदारांनी समोर येऊन बोलावं, मी पक्षप्रमुख पदही सोडतो। सुरतला जाण्याची काय गरज होती? शिंदे माझ्याशी का बोलले नाहीत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा, आणखीन कुठेतरी जाऊन बोलण्यापेक्षा सरळ समोर यायचं आणि सांगायचं की उद्धवजी, तुम्ही कारभार करायला नालायक आहात। हे कोविडच्या काळातले टॉप 5 वगैरे सोडून द्या, आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री पदी नको। ठीक आहे, चला मी उठतो। आणि आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो, जर त्याच्यापैकी एकाही आमदाराने समोर येऊन मला सांगितलं किंवा जर त्यांनी स्टेटमेंट दिलं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरती नकोत, तर मी आत्ता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे। आणि ह्याच्यावरती विश्वास नसेल तर आज आपली फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर आज संध्याकाळपासून मी माझा मुक्काम वर्षावरून मातोश्रीला हलवत आहे। मला कोणताही मोह नाही, मी ओढून ताणून खुर्चीला चिकटून बसणारा नाही। जय महाराष्ट्र, गर्व से कहो हम हिंदू है। बंड पुकारता शिंदेंनी हिंदुत्वाचा नारा बुलंद केलाय। हिंदुत्वावरूनच शिंदेंनी थेट नेतृत्वालाच घेरण्याचा प्रयत्न केला। त्यावर मुख्यमंत्र्यांनीही स्पष्टीकरण दिलंय। कुठल्याही परिस्थितीमध्ये या मुद्द्यावर हिंदुत्वाच्या शिवसेनेच्या आमदारांनी फारकत घेतली नाही। सत्तेसाठी असो वा राजकारणासाठी असो, हिंदुत्व जे बाळासाहेबांचं आहे, एक कडवट हिंदुत्व, ही भूमिका आम्ही सर्वजण पुढे घेऊन जातोय। आम्ही सर्व बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत। आम्ही शिवसेना सोडलेली नाही, शिवसेना सोडणार नाही। पण बाळासाहेबांचे जे विचार आहेत, बाळासाहेबांची जी भूमिका आहे, ती भूमिका घेऊन आम्ही पुढचं राजकारण समाजकारण करणार आहोत। शिवसेना कदापि हिंदुत्वापासून आणि हिंदुत्व कदापि शिवसेनेपासून दूर होऊ शकत नाही। हिंदुत्वाबद्दल मी विधानसभेत विधिमंडळात बोलणारा कदाचित पहिला मुख्यमंत्री असेल। मग नेमकं झालंय काय? ही शिवसेना कोणाची आहे? काही जण असं आरोप करतायत की किंवा असं भासवण्याचा प्रयत्न करतायत की आता काय बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही। ठीक आहे ना, बाळासाहेबांची शिवसेना आणि आत्ताच्या शिवसेनेत फरक काय नेमका? असं काय मी नेमकं केलेलं आहे की शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारापासून दूर जात चाललेली आहे? त्यावेळेला जे विचार होते तेच आपण पुढे नेत आहोत।
बरं, त्याच्यानंतर म्हणजे आपल्यातून बाळासाहेब 2012 साली गेले, 2014 साली आपण एकाकी लढलो होतो. तेव्हाही आपण हिंदूच होतो, आत्ताही हिंदूच आहोत, उद्याही हिंदूच राहणार आहोत. मुद्दा विचार हा तोच राहणार आहे, तोच असणार आहे. पण 2014 साली सुद्धा जी लढलेली शिवसेना होती आणि जिने एकट्याच्या ताकदीवरती प्रतिकूल परिस्थितीत 63 आमदार निवडून आणले आणि ते 63 आमदार आल्यानंतर त्यातले काही नंतर जे मंत्री झाले ती सुद्धा शिवसेना बाळासाहेबांच्या नंतरची शिवसेना होती. भाजपची साथ सोडल्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली, त्यावेळी आपणच मुख्यमंत्री का झालो, त्याची कारणं काय होती, हेही उद्धव ठाकरेंनी शिंदेंना सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी महत्वाकांक्षी नाही हेच सांगण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. की काँग्रेस आणि राष्ट्रवादीने, विशेषतः पवार साहेबांनी ती बैठक आमची तिन्ही पक्षाची झाली. त्या बैठकीमध्ये सगळं ठरलं आणि ते ठरल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की उद्धव जरा 1 मिनिट बोलायचंय. म्हटलं काय बोलायचं, आता ठरलंय सगळं, नाही 1 मिनिट. आणि बाजूला खोलीत गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की उद्धव हे सगळं ठीक आहे पण जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. म्हटलं हो पवार साहेब काय मस्करी करता का, मी आतापर्यंत महापालिकेत सुद्धा महापौर जिंकल्यानंतर अभिनंदन करायला जातो, म्हणजे साधा महापालिकेत न गेलेला माणूस मुख्यमंत्री कसा होणार. ते बोलले नाही तुम्हाला हे करावं लागेल. ठीक आहे, जिद्द केली जिद्द. मग पवार साहेबांनी, सोनिया गांधींनी विश्वास टाकला माझ्यावरती. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात वारंवार सांगितलं की थेट माझ्याशी बोला, मग आक्षेप असेल तर शिवसेना पक्षप्रमुख पदही सोडण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी दर्शवली आहे. ज्या शिवसैनिकांना असं वाटत असेल की मी शिवसेनेचं नेतृत्व करायला नालायक आहे, त्याला मला सांगा मी हेही पद सोडायला तयार आहे. मी शिवसेना पक्षप्रमुख पद पण सोडायला तयार आहे, पण हे सांगणारा विरोधक नाही. नाहीतर असे फडतूस लोक खूप आहेत, त्यांच्या सांगण्यावर किंवा त्यांच्या त्या काय ते ट्रेंडिंग, ट्रोलिंग, ट्विटर ह्याच्यासाठी मी काय त्यांना मी बांधलेलं नाहीये, मी माझ्या शिवसैनिकाला बांधलेलं आहे. आणि शिवसैनिक सुद्धा या भानगडीत पडणारा नाहीये, कारण तो फेस टू फेस संकटाला सामोरं जाणारा शिवसैनिक आहे. म्हणून त्यांनी सांगावं मी दोन्ही पदं सोडायला तयार आहे, पण मी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल मला आनंदाने मान्य आहे. उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी आहे. तो काँग्रेस राष्ट्रवादी नको, भाजप सोबतच चला यावर शिंदे ठाम आहे. आणि शिंदे 46 आमदारांचा दावा करतायत. तसं झालं तर शिवसेनेचं संख्याबळ 9 वर येईल. राष्ट्रवादीकडे 53 आमदार, काँग्रेसकडे 44, अपक्ष आणि इतर पक्षांचे 16 आमदार आहेत. म्हणजे महाविकास आघाडीचं संख्याबळ हे 123 वर येईल. आणि शिंदेच्या गटानं भाजपला पाठिंबा दिला तर भाजपचे 106 आमदार आहेत. अपक्ष आणि इतर असे 13 आमदारही भाजप सोबत आहेत. शिंदे गटाचे 46 आमदार आले तर भाजपचं संख्याबळ होतं 165. शिंदेच्या बंडामुळे पुन्हा आकड्यांचा खेळ सुरू झालाय. अर्थात शिंदे गट पुढे काय पाऊल टाकतो यावर महाराष्ट्राची राजकीय उलथापालथ अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.